यवतमाल में अनुसूचित जातियों के उपवर्गीकरण के विरोध में आज हजारों बौद्ध समाज बांधवों ने जोरदार एल्गार मोर्चा निकाला। भीषण गर्मी के बीच निकले इस विशाल मोर्चे में प्रदर्शनकारियों ने महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। प्रदर्शनकारियों का कहना है कि सुप्रीम कोर्ट द्वारा 1 अगस्त 2024 को दिए गए उपवर्गीकरण संबंधित फैसले को महाराष्ट्र सरकार लागू करने की तैयारी कर रही है, जो पूरी तरह असंवैधानिक और समाज को बांटने वाला निर्णय है। सुबह से ही यवतमाल के आज़ाद मैदान चौक स्थित महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले की प्रतिमाओं के पास बड़ी संख्या में समाज बांधव एकत्रित हुए। इसके बाद यह विशाल मोर्चा संविधान चौक पहुंचा, जहां डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को नमन किया गया। मोर्चा आगे बढ़ते हुए जिलाधिकारी कार्यालय पहुंचा, जहां प्रदर्शनकारियों ने अपनी मांगों को लेकर जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा। इस दौरान उपवर्गीकरण रद्द करने और सरकार के फैसले का विरोध करने की मांग प्रमुख रूप से उठाई गई। प्रदर्शन में शामिल लोगों ने कहा कि अनुसूचित जातियों के भीतर उपवर्गीकरण से समाज में विभाजन बढ़ेगा और सामाजिक एकता को नुकसान पहुंचेगा। निर्णय जसे की सुप्रीम कोर्टाचे CJI भूषण गवई होते यांनी मंजूर केलेला आहे आणि हा जो निर्णय आहे, हा जो कायदा आणलेला आहे, याच्यामध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि RSSचे मोहन भागवत यांनी मिळून हे षडयंत्र तयार केलेलं आहे, जेणेकरून आपला समाज आपापसामध्ये कसे भांडतील आणि त्या भांडणाच्या पाठीमागे आपण कसे उलट-सुलट निर्णय घेऊ, जेणेकरून जनता अडचणीत येईल अशा प्रकारचं वक्तव्य आणि अशा प्रकारचे कायदे या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने मिळून घेतलेले आहे। या अगोदर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 65,000 शाळा, सरकारी शाळा बंद पाडलेल्या आहेत। सर्वांना सप्रेम जय भीम। या ठिकाणी आपण बघत आहोत एल्गार मोर्चा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात फडणवीस सरकार या शासन मुख्यमंत्री आहे, या मुख्यमंत्र्यांनी JR काढण्याचा घाट घातलेला आहे। जो बाबासाहेबांनी अनुसूचित जातींना अधिकार दिला होता, पण तो अधिकार आपसात वाटण्याचा षडयंत्र ह्या सरकारने रचलेला आहे। कुठेतरी विरोध केला पाहिजे। या जातीत लावलेल्या भांडणाचा हा सरकार फायदा घेऊन उचलू पाहत आहे। येणाऱ्या काळामध्ये परत अनुसूचित जातींना मडके आणि फडके लावण्याचे काम हे शासन करण्याचा RSSची चाल आहे। 100 वर्षाने यशस्वी नाही झाले, पण आता हे यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे। या माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी या उपवर्गीकरणाचा विरोध केला पाहिजे। उपवर्गीकरण जातीमध्ये गुट पाडण्याचं आहे। परत मी या ठिकाणी सांगू इच्छिते की जसं पंजाब, तेलंगणा, आता कर्नाटक मध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे, त्याचप्रमाणे इथे लागू न करता त्या स्टेटला सुद्धा विरोध झाला पाहिजे। ज्या स्टेटने हा पहिल्यांदा लावलेला आहे त्या स्टेटचा देखील या ठिकाणी आम्ही विरोध करतो आणि या शासनाला जागे आणण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। आपण ह्या सर्वांना विनंती आहे की मोठ्या शक्तीने मोर्चा यासाठी उभारला जाईल। मी सर्वांना आमंत्रित करते। या ठिकाणी आपण मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, धन्यवाद। आज यवतमाळमध्ये शासनाने जी समिती, बदर समिती नेमलेली आहे, त्या बदर समितीच्या अहवालाला कडक विरोध करण्याकरिता आज यवतमाळमध्ये या उपकरण समितीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येत आहे। या ठिकाणी लाखो बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांचं एकच मत आहे की या शासनाने हा अन्यायकारी निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा आणि जातीमध्ये जे भांडणं लावलेले आहेत हे भांडणं मुळात लावू नये। याआधी या सरकारने मराठा OBC असा वाद रंगवला, त्यानंतर धनगर, माडी, आपल्या वंजारी या ठिकाणी असा वाद पेटून आता बौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये हा वाद लावण्याचं काम हे कारस्थान करत आहे। हे सरकार भांडखोर सरकार आहे अशी इथल्या या जनतेची संपूर्णपणे मनीषा झालेली आहे। या सरकारला या मोर्चामधून, या एल्गार मोर्चामधून आमचे धम्म बांधव हाच इशारा देत आहे की सरकार आता तरी तू जागा हो, नाही तर तुला याच ठिकाणी आमचा हात आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। भीम क्रांती या YouTube चॅनलच्या संपादक या नात्यानं आणि रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा महासचिव या नात्यानं या सरकारचा मी जाहीर निषेध करतो। ह्याच आधी आमचे सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब आणि अमनजी आंबेडकर साहेब यांनी या समितीचा जाहीर निषेध केलेला आहे आणि टीव्हीवर सुद्धा त्यांनी आपले स्टेटमेंट दिलेले आहे। सरकारने आता तरी हे जागं व्हावं इतकंच मी या ठिकाणी बोलतो आणि कडक इशारा आहे मी काशीनाथ गजबी, भीम क्रांती YouTube चॅनल। जय भीम।
यवतमाल से संवाददाता मिलिंद धनविजय की खबर। निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।